आम्ही जेव्हा अकोल्याला आलो ना तर तेव्हा असं वाटलं होतं की इथं उन्हाळा खूप आहे, सगळं वृक्ष वातावरण आहे, या वातावरणात कसं होईल. तर आम्हाला दोघांनाही असं जरा म्हणजे मला जरा धाकधूकच होती, पण इथे इतकी गोड फॅमिली आम्हाला मिळाली, एक्सटेंडेड फॅमिलीच तशी. कारण त्यांनी सगळ्यांनी म्हणजे या सगळ्यांनी आम्हाला खूप जीव लावला. मोना तर माझ्या पोरीसारखी आहे, मी तिला नेहमी लेकीसारखं ट्रीट करते. मोना, राजू भाऊ, मुलं, त्यामुळे खूप छान गेले अकोल्याचे हे दिवस. मोना या सगळ्यासाठी खूप मदत केली तिने. म्हणजे राजू भाऊनी कितीतरी वेळेस कॅमेरा म्हणून काम केलंय माझं, आज अनुष्का करते. राजू, मोना यांनी सगळ्यांनी कॅमेरा म्हणून सुद्धा काम केलेलं आहे, खूप मदत केली. खूप आम्हाला आपुलकीचं आणि प्रेमाचं असं सगळं वातावरण इथे मिळालं. प्रामाणिकपणे दोघांनी आमच्यासाठी काम केलं. तुम्हाला दोघांनाही थँक्यू, सगळ्यांना थँक्यू. आणि हे अकोल्याचे दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. राजभवन लावलं मी मोनाला हो ना, लाव. आणि मोनाला जेव्हा मी हे म्हणते आधीच चाललेलं आहे लेख म्हणते तर जावई आलेच. त्यामुळे जावायला द्यायचे असतात. हो, जावयाला द्यायचे असतात. काय काय द्यायचं असं सगळ्यांना मिळून वाटते. चांगली आहे. राजू, तुम्ही फोटो काढणं अपेक्षित आहे, आम्हाला पाठवणं दोन्ही मुलांना. या हो, या. आणि हे वाण दिवा असतो ना त्याच्या. आणि हे बघ, मोना मला मागे म्हटली होती कुकर, तिला म्हटलं नवीन कुकर छान, फॅमिलीला होईल छान मस्त. उघडून पहा. फॅमिलीला व्हिडिओ अधिक महिन्याचं मोनाने प्रेमाने हे केलेलं आहे वाण. थँक्यू हा मोना, वापरेल हा मी. गालीची आहे आणि एका गालीच्याची गरज होती आम्हाला. थँक्यू सो मच, छान आहे हा बेटा. आम्ही जेव्हा अकोल्याला आलो ना तर तेव्हा असं वाटलं होतं की इथं उन्हाळा खूप आहे, सगळं वृक्ष वातावरण आहे, या वातावरणात कसं होईल. तर आम्हाला दोघांनाही असं जरा म्हणजे मला जरा धाकधूकच होती, पण इथे इतकी गोड फॅमिली आम्हाला मिळाली, एक्सटेंडेड फॅमिलीच तशी. कारण त्यांनी सगळ्यांनी म्हणजे या सगळ्यांनी आम्हाला खूप जीव लावला. मोना तर माझ्या पोरीसारखी आहे, मी तिला नेहमी लेकीसारखं ट्रीट करते. मोना, राजू भाऊ, मुलं, त्यामुळे खूप छान गेले अकोल्याचे हे दिवस. मोना या सगळ्यासाठी खूप मदत केली तिने. म्हणजे राजू भाऊनी कितीतरी वेळेस कॅमेरा म्हणून काम केलंय माझं, आज अनुष्का करते. राजू, मोना यांनी सगळ्यांनी कॅमेरा म्हणून सुद्धा काम केलेलं आहे, खूप मदत केली. खूप आम्हाला आपुलकीचं आणि प्रेमाचं असं सगळं वातावरण इथे मिळालं. प्रामाणिकपणे दोघांनी आमच्यासाठी काम केलं. तुम्हाला दोघांनाही थँक्यू, सगळ्यांना थँक्यू. आणि हे अकोल्याचे दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. राजभवन लावलं मी मोनाला हो ना, लाव. आणि मोनाला जेव्हा मी हे म्हणते आधीच चाललेलं आहे लेख म्हणते तर जावई आलेच. त्यामुळे जावायला द्यायचे असतात. हो, जावयाला द्यायचे असतात. काय काय द्यायचं असं
आली आहे. राजू भाऊ, तुम्ही फोटो काढणं अपेक्षित आहे, आम्हाला पाठवणं दोन्ही मुलांना. या होईल आणि हे वाढ दिवा असतो ना त्याच्यात. आणि हे बघ, मोना मला मागे म्हटली होती कुकर, तिला म्हटलं नवीन कुकर छान फॅमिलीला होईल छान मस्त. उघडून पहा. फॅमिलीला व्हिडिओ अधिक महिन्याचं मोनाने प्रेमाने हे केलेलं आहे वाण. थँक्यू हा मोना, वापरेल हा मी. गालीची आहे आणि एका गालीची गरज होती आम्हाला. थँक्यू सो मच. छान आहे हा. ही आमची मोनाच्या आईची फॅमिली, म्हणजे आई आहे, यांच्या घराची वास्तुशांत झाली, त्याला आम्ही गेलो होतो आणि खूप प्रेमळ आहे. मला त्यांचं काय आवडतं म्हणजे इतके छान टापटीप तयार होतात आणि हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे असं मला नेहमी वाटतं. खूप छान आहे, त्या हसत्या प्रेमळ अशा. छान वाटलं छान काळजी घ्यावं का स्वतःची. चांगलं वाटलं मला, छान वाटलं. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुम्हाला माहिती आहे की माझे मिस्टर अद्वैत क्षीरसागर हे डिस्ट्रिक्ट जज आहेत आणि डिस्ट्रिक्ट जज म्हणजे थोडक्यात न्यायिक अधिकारी आहे. आणि आमच्या सगळ्यांच्या लाईफमध्ये बदली हा एक अविभाज्य अंग आहे. बदली ही शारीरिक आणि मानसिक सगळ्याच दृष्टीने अतिशय बदल घडवून आणणारी असते, म्हणून त्याला बदली म्हणतात. तर आमची बदली झालेली आहे. मागच्या वेळेस सुद्धा मी व्हिडिओ केला होता धुळ्याचा आणि आता हा व्हिडिओ करते आहे कारण बायका ज्या असतात ना, तर आम्ही सगळ्या गोष्टींशी खूप जोडलेलं असतो इमोशनली. तर बदली झालेली आहे. आणि मी जेव्हा आम्ही इथे अकोल्याला आलो होतो ना, तर मला असं वाटलं होतं की ह्या सगळ्या वृक्ष वातावरणामध्ये, अकोल्याचं उष्ण वातावरण आहे ना, तर इथे आपला कसा निभाव लागेल. पण इथल्या लोकांनी जी माणुसकी, जो प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आम्हाला दाखवला, त्यामुळे खरंच हे 3 वर्ष जे आहेत ते उन्हाळ्यामध्ये सुद्धा सुसह्य झाले. कारण ह्या वर्षीचं टेम्परेचर खूप जास्त होतं आणि छान झालेलं आहे. चांगलं वाटतंय. पॅकिंग सुरू झालेलं आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी, सगळ्या गोष्टींशी जोडलं गेलेलं असतो. त्यामुळे बदली म्हटलं की मनामध्ये थोडंसं असं हुरहुर असते त्या जागेबद्दलची. मला तो पिक्चर आहे आणि त्यातलं इस गली उस नगर को सलाम, उस डगर को सलाम, ते सतत असं वाटत असतं बदली झाली की. तर ही सगळी जी बदली आहे ना, ती अंतर्बाह्य बदलून टाकत असते सगळ्या न्यायिक अधिकाऱ्यांना म्हणा आणि त्यांच्या कुटुंबियांना पण. कारण त्यांचं सुद्धा त्याबरोबर सगळं बदलत असतं, विश्व बदलत असतं. दर काही वर्षांनी, 3 वर्षांनी, 2 वर्षांनी, कधी कधी तर 1-1.5 वर्षामध्ये सुद्धा बदली होत असते. तर अशी बदली झालेली आहे. आणि बदली कुठे झाली आहे? चला तर मग जीवाची मुंबई करूयात सगळेजण. चला, स्टे ट्यून्ड हा. आणि दाखवते आता तुम्हाला छोटे छोटे जे व्हिडिओज आहेत त्याच्या माध्यमातून. ह्या अकोल्यामध्ये सगळ्यात जास्त चांगलं जर काही घडलं असेल ना, तर मी भरपूर व्हिडिओ केले. आजूबाजूचे जे मंदिरं होते, जे भाग होते, त्याला भरपूर ठिकाणी भेट दिली. कारण सगळ्यांना असं माहितीच आहे की जेव्हा नवरा कोर्टामध्ये जातो तेव्हा बायकांनी काय करायचं, तर असे वेगवेगळे व्हिडिओज केले. त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांशी कनेक्ट होऊ शकले. अकोल्यामध्ये आमचे हे 3 वर्ष अतिशय छान गेले. तुम्हाला सगळ्यांना आता दाखवते की ठिकठिकाणी मी काय काय केलेलं आहे. आणि बदलीचा ट्रक म्हणजे कंटेनर येऊन उभा आहे आमचा सामानाचा. आणि असं थोडेफार पॅकिंग झालेलं आहे, काही पॅकिंग ते करत आहेत. आणि मी तुम्हाला दिसते घामेजलेली कारण आज ऊन भरपूर आहे. आता AC बंद करायचं आहे, एक एक गोष्ट अशी हे करायला जायची आहे. तुम्हाला माहिती आहे ना की अग्निबाण जसा असा वरती जातो आणि तो एक एक पार्ट त्याचे असे सोडत जातो, तसंच असतं की एक एक गोष्टी अशा मागे टाकत आणि पुढे सरकत राहायचं असतं. कारण परिवर्तन म्हणजे बदल
हा काळाचा एकमेव नियम आहे. चला तर मग स्टे ट्यून, दाखवते छोटे छोटे पार्ट्स. चिल्लर आहे की नाही. हां किचनमधली तर सगळी आवरासावरी सुरू झालेली आहे वस्तूंची. हॅलो. बदली म्हटलं की धामधूम, लगबग, सगळ्या प्रकारचा गोंधळ, केओस असं चालू असतं. तसं आमच्याकडे चाललेलं आहे आता. काही वस्तू सापडतात, काही वस्तू सापडत नाही, कुठे काय ठेवलेलं आहे असा गोंधळ सगळा चाललेला आहे. हां आकाशने खूप मदत केली. आकाश, थँक्यू सो मच. हा थँक्यू. जयाबाई आणि अंजलीने खूप मदत केली. अंजलीला हा ड्रेस आवडेल असं वाटतं मला. थँक्यू ना बेटा. आयुष्मान हो, यशस्वी हो, आयुष्मान. थँक्यू सो मच. हा खूप मदतीची गरज असते आणि दोघींनी खूप उत्साहाने मदत केली. थँक्यू. मुक्काम पोस्ट अकोला आता संपलेलं आहे. आपण बदलीचा एक म्हणजे नवीन गावाचा अध्याय सुरू होतो आहे. चला तर मग जीवाची मुंबई करूया. अकोल्याहून मुंबईला बदली झाली आहे. चला. सामान हा म्हणजे सामान ही गोष्ट अशी असते ना की खूप सोस असतो. काही ना काही कारणाने सामान हे वाढवलं जातं आणि हळूहळू हळू छोट्याशा ट्रकमध्ये, मला जेव्हा आठवतं आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही अगदी छोट्या ह्याच्यामध्ये एवढंसंच आमचं सामान घेतो. इथून तर आता एका कंटेनरपर्यंत असं हे झालेलं आहे. सामान पोहोचलेलं आहे. असं बदलीमध्ये आपल्याकडे किती सामान आहे याचा अंदाज येत राहतो. तर असं चाललेलं आहे. लोडिंग चाललेलं आहे आता. आज आमच्याबरोबर आहेत मधू आणि या मधू पॅकर्स आहे. मधू मूवर्स पॅकर्सचे श्रीकृष्ण दादा वाणी. आणि ते पॅकिंग खूप छान करता आहेत. अकोल्याला त्यांचं हे आहे. दादा किती वर्ष झाले तुम्हाला? मला 14 वर्ष झाली. 14 वर्ष झाले. तुमच्या वडिलांनी सुरू केलं का? वडिलांचा मेडिसिनचा सप्लायचा बिझनेस होता, पण त्यांची इच्छा होती की हा बिझनेस करावा म्हणून. अच्छा अच्छा. 14 वर्ष म्हणजे भरपूरच झाले. हो, हो. आणि आमचे हे ज्युडिशियल ऑफिसर्स सतत चाललेले 14 वर्षापासून कंटिन्यू काम करतात. करतात. आणि मला असं म्हणायचं होतं किती जणांची टीम आहे तुझी? माझ्याजवळ 8 जण आहेत मॅडम. 8 जणात मी बऱ्यापैकी एका दिवसात 2 ते 3 वर्किंग हँडल करतोय. बरं. आणि प्रॉपर आहेत म्हणजे व्यवस्थित चाललंय आणि पॅकिंग खरंच छान चाललेलं आहे. थँक्यू सो मच. ओके मॅडम, थँक्यू. झालं सगळं. लोडिंग झालं. हे म्हणजे लाडकी लाडकी झाडं आहेत. वरपर्यंत रस्तात ते सामान सगळं. चला मग जीवाची मुंबई करूया. कंटेनर म्हणतो फार रिकाम वाटते. आम्ही बदलीवाले लोक असतो ना, ते इन द बॉक्सेस आणि आउट ऑफ द बॉक्सेस करतो. लागून जातो. एक आपला लावून जातो.
लावलं का? बसत नाहीये. बसेल बसेल. ओके सर. डन. डन डन. चला व्हेरी गुड. आम्ही आता ते आता हे तिथेच. आता ते तुम्ही बोलले की पण ते आता म्हणजे चांगलं झालं सगळं ना पॅकिंग. अकोल्याहून मुंबईला असं चाललंय आता आणि त्यांचं पॅकिंग लोडिंग हे व्यवस्थित एकदम झालं आणि अनलोडिंग पण एकदम व्यवस्थित होणार. तिथे आपली टीम अवेलेबल आहे. हां. त्यामुळे सरांना माझ्या इकडून स्टार्ट टू एंड पर्यंत काहीच त्रास होणार नाही. अगदी Thank you, छान sir. सगळं पॅकिंग झालेलं आहे. आणि त्यांनी मधु जातीने प्रकाश लक्ष म्हणजे ते and थांब. अकोला श्रीकृष्ण दादा वाणी स्वतः उभे असतात नेहमी कामाला. सगळ्या कामावर त्यांचं लक्ष असतं. त्यांची टीम पण खूप चांगली आहे. शांतपणे सगळं आपण सांगू तशा गोष्टी ऐकतात ते त्यांची टीम आणि व्यवस्थित पॅकिंग करतात. त्यामुळे आमचा अनुभव खूप चांगला आहे. त्यांचा नंबर. हो आणि माझा नंबर आहे 9028 226 779. हां इथे डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आम्ही. हो. थँक्यू.